100 वर्ष पूर्ण केलेल्या जामनेर येथील श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालयाच्या सचिवांवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे. रविवारी 25 मे रोजी या अविश्वासावर निर्णय घेण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष जगन्नाथ लोखंडे यांनी सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. या वाचनालयाचे अध्यक्ष जगन्नाथ लोखंडे व उपाध्यक्ष पारस ललवाणी यांचे विरुद्ध गेल्या 27 डिसेंबरला काही सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर मतदान होऊन अविश्वासाच्या बाजूने असलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष कायम राहिले. मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आता या वाचनालयाचे सचिव सुरेश धारीवाल यांचे विरुद्ध 5 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निर्णय होईल. यावेळी मतदान सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदान झाल्यास 416 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर वाचनालयाच्या सभासदांमध्ये वाढ झाली आहे. या रविवारी होणाऱ्या सभेवर सचिव धारीवाल यांनी आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपावर नाशिक येथे झालेल्या धर्मायुक्तांच्या बैठकीत जी चर्चा झाली, जो निर्णय झाला, त्यानुसार तो आक्षेप फेटाळण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष जगन्नाथ लोखंडे यांनी दिली. आता ही सभा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.